आणि तेवढी शक्ती आहे आमच्यात, तेवढी शक्ती आमच्यात आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी लक्षात ठेवावं. विरोधाला विरोध म्हणून करणाऱ्यापैकी आम्ही नाहीत. जरी आम्ही वयानं लहान असलो तरी समज मात्र आम्हाला आहे. कोणत्या वेळेस काय विचार करायचा, कोणत्या वेळेस कोणता निर्णय घ्यायचा, कोणत्या वेळेस काय शब्द बोलायचे, निर्णय क्षमता आमच्यात आहे. म्हणून बच्चू भाऊंच्या या शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी जो बच्चू भाऊने जीव पणाला लावला आहे, मी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्याला सांगतो, बच्चू भाऊच्या मागण्याचे तुम्ही तातडीनं दखल घ्या. ते फोनाफोनी ते बंद करा. फोन करणं, कुठं याला पाठवणं आणि त्याला पाठवणं. एकदा जर आम्ही शेतकरी बिघडलो, तर मी शेतकरी ते नंतर असतं, ते लफडं नंतर, ते नंतर बघायचं. ते ओबीसी मराठा ते घरी गेल्यावर. हां, इथं शेतकऱ्यांचे पोट्टे आहेत. आपण शेतकऱ्याचे रक्त आपल्या अंगात खेळतंय. इथं जातपात आणायचे नाही. एकजुटीनं राज्यातल्या सगळ्या शेतकऱ्याने वटणीला आणा. तुम्हाला सांगतो, विनंती करून सांगतो. जर बच्चू भाऊने आपल्यासाठी जीवपणाला लावला असला, बोलणं लय सोपं असतं. तुम्ही तीनदा जोडून आला असताना आत्ता भाऊ, तुम्हाला माझी भाषा कळती का? चौथा दिवस झालो पशी आहेत, तुम्ही दोनदा तरी आणला असत. जीवाची बाजी लावणं एवढी सोपी गोष्ट समजू नका. आताड्याची आग होती पोटात. सगळे माणसाला वरपत्रे आहेत का नाहीत हे सुद्धा दिसत नाही. इतकी भयंकर वेळ बेतलेली असते उपोषण करत्यावरती. उपोषण करता तुम्हाला असा बसल्याला जरी दिसला असला ना, तुम्ही समजू नका तब्येत चांगली आहे त्यांची. चौथा दिवस मानल्यावर तुमचे चेहरे पडू नये, तुमच्या चेहऱ्यावरती नाराजी पसरू नये, तुम्हाला वाईट वाटू नये म्हणून उपोषण करता उठून बसलेला असतो. बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी सध्या मनोज जरांगे पाटील पोहोचलेत. गेल्या 4 दिवसांपासून बच्चू कडू यांचं उपोषण सुरू आहे. दिव्यांग बांधव आणि शेतकऱ्यांसाठी सोबतच विधवा महिलांच्या प्रश्नांसंदर्भात बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. सकाळपासून अनेक नेत्यांनी बच्चू कडू यांच्या उपोषण स्थळी भेट दिली. सध्या मनोज जरांगे पाटील सुद्धा त्या ठिकाणी आलेले आहेत. बच्चू कडू यांच्या मागण्या सरकारनं लवकरात लवकर मान्य कराव्यात. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी यामध्ये लक्ष घालावं अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली. बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी जरांगे पोहोचलेले आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आणि अध्यक्ष बच्चू कडू गेल्या 4 दिवसांपासून सध्या उपोषण करतात. शेतकऱ्यांचं, दिव्यांग आणि विधवा महिलांच्या प्रश्नांसंदर्भात सध्या बच्चू कडू यांचं अन्नत्याग आंदोलन सुरू आहे. मागण्या मान्य झाल्या नाही तर रस्त्यावर उतरू असा इशाराच यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे. बच्चू कडूंच्या आंदोलनस्थळी जात जरांगे यांनी बच्चू कडू यांची भेट घेतली. गेल्या 4 दिवसांपासून कडू यांचं उपोषण सुरू आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यामध्ये तातडीनं लक्ष घालावं आणि बच्चू कडू यांच्या मागण्या मान्य कराव्यात असं जरांगे यांनी म्हटलं. मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा सुद्धा मनोज जरांगे पाटलांनी दिला.